नमस्कार मित्रांनो, मी आपले आवाज 55 न्यूज ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत की नुकतीच या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक पार पडली. तरी सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेची 2026ची निवडणूक तब्बल 10 वर्षांनी होत आहे व झालेली आहे. तसेच सदरची निवडणूक ही दिनांक 18/6/2026 रोजी प्रत्यक्ष मतदान होऊन पार पडलेले आहे. तरी या विधान परिषदेच्या मतदानाचा विचार केला असता या मतदारसंघामध्ये एकूण 616 मतांचा समावेश होता. तसेच प्रत्यक्ष मतदान हे 99.68% झालेले असून म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील एकूण मतदार 616 पैकी 614 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्यातील या मतदारांची आकडेवारी पाहता उत्तर सोलापुरात 188 मतदार आहेत, पंढरपूरमध्ये 100 मतदार आहेत, माळशिरसमध्ये 97 मतदार आहेत, दक्षिण सोलापूरमध्ये 89 मतदार आहेत, कुर्डवाडीमध्ये 80 मतदार आहेत व मंगळवेढ्यात 62 मतदार आहेत. असे एकूण 616 मतदार असून त्यापैकी 614 मतांची पोलिंग झालेली आहे. मात्र 2 मतदार गैरहजर असण्याचे कारण होते की दोन्ही मतदार हे भारतीय जनता पार्टीचेच होते. त्यापैकी एकाचे निधन झालेले आहे व दुसरे मतदार हे परगावी गेलेले आहेत. त्यामुळे या 2 मतांचा फटका महायुतीला म्हणून भाजपला बसणार आहे. अशा तऱ्हेने 614 मतांचे पोलिंग झालेले आहे. तसेच या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 6 मतदान केंद्रे होती, पैकी 5 केंद्रावर 100% मतदान झालेले आहेच. फक्त सोलापूर शहरातील उत्तर सोलापूर केंद्रावरच 98.94% मतदान झालेले दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती म्हणून भाजपचेच पारडे जड आहेच. कारण 2026 याच सालामध्ये सोलापूर जिल्ह्यात नुकत्याच जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत व सदरच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची व त्यांच्या मित्रपक्षांची मिळून बहुमतांची सत्ता आलेली आहेच. तसेच या निवडणुकीपूर्वी 2025 मध्येच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. पण भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत सोलापूर महानगरपालिकेत चांगले बहुमत मिळाले. पण नगरपालिका व नगरपंचायतीच्या जिल्ह्यातील क्षेत्रात म्हणावी तशी चांगली कामगिरी झाली नव्हती व त्यांना करता आलेले नव्हते. तरीही भाजपच्या मित्रपक्षांचे जास्त जागा आलेल्या आहेत. त्याच मित्रपक्षांच्या मदतीने भारतीय जनता पार्टी स्वतःसाठी या जिल्ह्यामध्ये मतदान घेऊ शकते. अशा परिस्थितीत भाजपने जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे उमेदवार म्हणून बार्शी तालुक्याचे माजी आमदार माननीय राजाभाऊ राऊत यांना उमेदवारी दिलेली होती. तसेच महाविकास आघाडीचे सोलापूर जिल्ह्याचे नेते व माननीय माढ्याचे खासदार साहेब धैर्यशील मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली पंढरपूरचे राष्ट्रवादी शरद पवार या पक्षांचे जिल्हाध्यक्ष माननीय वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिलेली होती. या निवडणुकीचा निकाल जरी उद्या दिनांक 22/6/2026 रोजी असला तरीही यावर निवडणुकीची साधक बाधक राजकीय विश्लेषण करणे महत्त्वाचे असतेच. कारण तसे पाहिले तर सोलापूर जिल्हा हा पुरोगामी विचारसरणीचा जिल्हा आहे. तसेच हा जिल्हा अकलूजच्या मोहिते पाटलांना मानणारा जिल्हा आहे. पण काही वर्षापासून जिल्ह्यातील महत्त्वाचे राजकीय नेते व भाजपच्या आश्रयाला गेल्यामुळे तसेच राजकीय चांगल्या वाईट कृतीमुळे व लक्ष्मीचा पाऊस या जिल्ह्यामध्ये पडत असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचारांचा पराभव राजकीयदृष्ट्या झालेला आहे. या निवडणुकीत सर्वांनाच भाजपचे पारडे जड वाटत होते व आहे. त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे हे बेभान झाले व त्यांचे मुखातून 616 पैकी 500 पारचा आकडा फिरू लागला. त्यातच त्यांनी या जिल्ह्याचे महाविकास आघाडीचे नेते खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना डिवचण्याचे प्रकार सतत प्रचार दौऱ्यात सुरूच ठेवले
व मोहिते पाटील यांनीच ही निवडणूक लादली, नाहीतर ही निवडणूक बिनविरोध झाली असती असे बोलून मोहिते पाटील यांना डिवचत होते. तसेच त्यांनी त्यांचे राजकीय अपरिपक्वतेची झलक मारून मोहिते पाटील यांचे उमेदवारांची थट्टा करून त्यांना 616 पैकी फक्त 16 मतेच पडतील असा प्रचार सुरू केला. तिथे जिल्ह्यातील पुरोगामी विचार पुन्हा वळवळ करू लागला व मोहिते पाटील यांची मते वाढण्यास अदृश्य शक्तींचा हात पुढे सरकावू लागण्याचे संकेत मिळू लागले. कारण मोहिते पाटील यांनी लोकशाही मार्गातून त्यांनी त्यांचा उमेदवार उभा केलेला आहेच, पण या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांनी विरोधकांना इतकेही हिणवू नये की त्यात काही बोलताना आपली इज्जत जाता कामा नये याचे भान पालकमंत्र्यांनी ठेवायला पाहिजे होते. कारण कितीही जादा मते घेऊन निवडणूक बिनविरोध होऊन जेवढा आनंद मिळवता येत नसतो, त्यापेक्षा एक मताने विजयी झालो यातच मोठा आनंद मिळवता येतो व गुलाल उधळण्याचा अधिकार प्राप्त होतो. कारण झाडाला फळ लागते तरच ते झाड ठेवतात, नाहीतर त्या झाडाचा काय उपयोग. असेच निवडणुकीतही असते. गुलाल उधळण्याचा अधिकार हा विरोधी उमेदवारामुळेच प्राप्त होत असतो. एवढे भान राजकारणात प्रत्येकाने ठेवले पाहिजे. त्यामुळे लोकशाही मार्गाने निवडणुका झाल्याच पाहिजेत असे आमचे मत होत आहे व सर्वांचे मत होत आहे. कारण निवडणुकीच्या निमित्ताने हार जीत होत असतेच. याही निवडणुकीत महायुतीचे पारडे जड आहेच, पण पालकमंत्र्यांनी ज्यांना डिवचले ते धैर्यशील मोहिते पाटील यांचाच खरा विजय आहे असेच मानावे लागेल. कारण पालकमंत्र्यांनी मोहिते पाटील यांची फक्त 16 मते आहेत असाच प्रचार केला होता. मग जर मोहिते पाटील यांनी त्यांचे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 16 पेक्षा जास्त मते पडले तर काय? हा पालकमंत्री मान्य जयकुमार गोरे यांचा राजकीय प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण महाविकास आघाडीच्या उमेदवारांना त्यांना पडणारी 16 मतापेक्षा जास्त पडलेली जादा मते हे भारतीय जनता पार्टीचीच फुटली असा सरळ अर्थ होत आहेच. म्हणून त्यांना या जिल्ह्याचे पालकमंत्री या पदाचा राजीनामा देणेच उचित ठरेल का, हा जिल्ह्यात सध्या निकालापेक्षा चर्चेचा विषय झालेला आहे. त्यामुळे आनंदाच्या भरात, भावनेच्या भरात व सत्तेच्या अहंकारात जबाबदार व्यक्तीसुद्धा काही बोलतात हेच या निवडणुकीतून सिद्ध होणार आहे. त्यामुळे मोहिते पाटील यांचा या सोलापूर जिल्ह्यातील राजकीय दरारा पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे. कारण महायुतीचे उमेदवार माननीय राजाभाऊ राऊत हे महालक्ष्मीचे अधिपती आहेत अशी चर्चा ऐकवास मिळत असल्यामुळे महालक्ष्मी दर्शनामुळे देखील त्यांचे मतात वाढ होणार आहे अशी चर्चा देखील संपूर्ण जिल्ह्यात ऐकवास मिळत आहेच. कारण या जिल्ह्यातील झालेल्या निवडणूक दरम्यान पालकमंत्री मान्य जयकुमार गोरे साहेब यांनी या जिल्ह्याला विकास निधी कमी पडू देणार नाही म्हणून निवडणुका जिंकल्या होत्या. प्रत्यक्षात अजून DPCची मीटिंग सुद्धा होत नाही. हेच या जिल्ह्याचे राजकीय विकासाचे दुर्दैव आहे. त्यामुळे मतदारांनी दिलेली मते दिलीच तर ती फक्त पुढील त्यांचे मतदारसंघात निधी मिळेल या आशेवर दिलेली नसतील तर त्यांना महालक्ष्मीचे दर्शन होत आहे म्हणूनच मते दिलेली असतील अशीच प्रथमदर्शी लोकांच्या चर्चेतून वाटते आहे. मात्र मोहिते पाटील यांचे असे म्हणणे येते की सोलापूर जिल्हा हा मान्य शरद पवार साहेब यांना व पुरोगामी विचारसरणीला मानणारा हा जिल्हा आहे. त्यामुळे मोहिते पाटील यांचे असे म्हणणे येते की आमच्या घराण्यावर जिल्ह्यातील जनतेचे अजूनही राजकीय प्रेम आहेच, ते अजूनही कमी झालेले नाहीच. त्यामुळे विजयाचा आकडा न सांगता अदृश्य मताच्या शक्तीमुळे आमचा विजय होणार आहे याचा जोरदार दावा ते सांगत आहेत. इकडे मात्र 500 पार म्हणणारे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब हे देखील त्यांचा उमेदवार किती मताने विजय होईल हे खात्रीने सांगत नाहीत. त्यामुळे ते देखील उद्यापर्यंत टेन्शनमध्ये राहणार आहेतच. त्याचे कारण प्रचारात गेलेली जबानी की मोहिते पाटील यांचे उमेदवाराला पडणारी 16 मते पडतात की त्यापेक्षा जादा मते पडतात याची चिंता पालकमंत्री मान्य जयकुमार गोरे यांना पडलेली आहे. त्यामुळे 5 पक्वान्नाचे जेवण केले होते पण त्यात खर होती असाच विजय मान्य जयकुमार गोरे यांना पचवावा लागेल. इकडे मात्र मोहिते पाटील यांना चटणी भाकर जरी मिळाली तरी ते खुश राहणार आहेत. कारण त्यांचे अन्नात खर नव्हती
त्यामुळे काही वेळा विजयात सुद्धा आनंद नसतो, मात्र पराभवात सुद्धा आनंद असतो. हेच उद्या दिनांक 22/6/2026 रोजी दिसणार आहे. असेच वातावरण सोलापूर जिल्ह्यात व मोहिते पाटील यांना मानणाऱ्या पुरोगामी विचारसरणीच्या लोकांमध्ये झालेले आहे. पण महत्त्वाचे म्हणजे या जिल्ह्यातील ज्या शरद पवार गटाच्या आमदारांनी माननीय शरद पवार यांच्या विचाराची गद्दारी केली व पुरोगामी विचाराला पायदळे तुडवले व जाहीरपणे सत्ताधाऱ्यांना साथ दिली, त्या लोकांना सोलापूर जिल्ह्यातील जनता कधीही माफ करणार नाही. हे मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून लोकात चर्चेद्वारे ऐकवास मिळत आहे. मात्र या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात पुरोगामी विचारसरणीचे रक्षण करणारा एकच खलनायक ठरला, ते म्हणजे अकलूजचे मोहिते पाटील घराणे. तेच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांचे राजकीय वारशांचे बलस्थान पुन्हा एकदा आवळले आहे, हे नाकारता येत नाहीच. बघू उद्या काय होते ते. धन्यवाद. नमस्कार.